सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी असा कायदेशीर सापळा रचला की आता ठाकरे गटाचा आत्मविश्वास 7व्या आसमानावर आहे। इतकंच नाही तर संजय राऊतांचा दावा आहे की शिंदे गटासमोर आता दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय उरलेला नाही। पण हा दावा कितपत वास्तव आहे? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं आणि शिंदे गटाच्या अडचणी वाढल्याचं काय म्हटलं जातंय? आज आपण या संपूर्ण प्रकरण कायद्याच्या भाषेत आणि अगदी सोप्या पद्धतीनं समजून घेणार आहोत। सध्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे। गेल्या काही दिवसांपासून कपिल सिब्बल सातत्यानं उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत। त्यांच्या युक्तिवादामुळे न्यायालयात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले। दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता थेट दावा केला आहे की आता शिंदे गटासमोर भाजपमध्ये किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा विचार करण्याची वेळ आली आहे। अर्थात हा राजकीय दावा आहे, पण तो नेमका कोणत्या आधारावर केला जातो हे समजून घेणं महत्वाचं आहे। या संपूर्ण प्रकरणात कपिल सिब्बल यांनी सर्वात जास्त भर दिला तो निवडणूक आयोगाच्या निर्णयावर। त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देताना किंवा विधिमंडळातील संख्याबळाला महत्व दिलं, पण कायद्याच्या दृष्टीने राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। आमदार आणि खासदारांची संख्या म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष होत नाही। पक्षांची संघटनात्मक रचना, पक्षाची घटना, अधिकृत नेतृत्व आणि पक्षाची अंतर्गत रचना यांनाही तितकंच महत्व आहे। याच ठिकाणी न्यायालयात एक महत्वाची चर्चा झाली। न्यायमूर्तींनी निरीक्षण नोंदवलं की विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षांपासून पूर्णपणे स्वतंत्र असू शकत नाही। निवडणूक चिन्ह हे राजकीय पक्षाचं असतं, केवळ आमदारांच्या गटाचं नाही। अर्थात ही अंतिम भूमिका नसून सुनावणी दरम्यान झालेली निरीक्षण आहे, पण याच निरीक्षणामुळे ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसून येतंय। यानंतर कपिल सिब्बल यांनी 2018च्या शिवसेना पक्ष घटनेचा मुद्दा उचलला। त्यांचा दावा असा आहे की निवडणूक आयोगानं एका बाजूला 2018ची पक्ष घटना ग्राह्य धरली नाही, पण दुसऱ्या बाजूला त्याच पक्ष घटनेनुसार नियुक्त झालेले पदाधिकारी आणि बैठका मात्र मान्य केल्या। जर 2018ची घटना अस्तित्वातच नव्हती तर त्याच घटनेनुसार झालेल्या नियुक्त्या वैध कशा, आणि जर त्या वैध असतील तर घटना नाकारण्याचा अधिकार आयोगाने कोणत्या आधारावर वापरला, हा प्रश्न न्यायालयासमोर त्यांनी ठामपणे मांडला। इतकंच नाही तर गटनेते आणि पक्षातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला। शिवसेना घटनेत मुख्य नेता हे पदच नसताना गुवाहाटीत बसून झालेल्या बैठकीत अशा प्रकारची नियुक्ती कशी झाली? तसेच गटनेते बदलण्याचा अधिकार पक्षप्रमुखांकडे असताना तो अधिकार दुसऱ्यांनी कसा वापरला? या सर्व मुद्द्यांवर सिब्बल यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं। या प्रकरणातील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अपात्रतेचा। सिब्बल यांचं म्हणणं आहे की आमदार अपात्रतेचा प्रश्न प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाचा निर्णय दिला। जर अपात्रतेचा निकाल आधी लागला असता तर त्याचा परिणाम संपूर्ण प्रकरणावर झाला असता का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। याच मुद्द्यावर त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णय प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले आणि 10व्या अनुसूचित उद्देश निष्फळ ठरण्याचा आरोप केला। दुसरीकडे शिंदे गटाची भूमिका वेगळी आहे। त्यांच्या बाजूने असा युक्तिवाद केला जातोय की निवडणूक आयोगानं कायद्यानुसार सर्व पुरावे, प्रतिज्ञापत्रे, लोकप्रतिनिधीचं संख्याबळ आणि संघटनात्मक पाठबळ तपासूनच निर्णय दिला। तसेच त्यांनी मूळ शिवसेना सोडलेली नाही तर पक्षातच नेतृत्व बदल झालं। त्यांचा असा दावा आहे त्यामुळे आयोगाचा निर्णय वैध असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आता या संपूर्ण सुनावणीत पुढे काय होऊ शकतं? न्यायालय दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण ऐकून निर्णय रोखून ठेवू शकतं, काही अतिरिक्त लेखी निवेदनं मागवली जाऊ शकतात किंवा पुढील सुनावणीची तारीख दिली जाऊ शकते। त्यामुळे अंतिम निकालात कोणताही निष्कर्ष काढणं अद्याप योग्य ठरणार नाही। मात्र एक गोष्ट निश्चित आहे, या प्रकरणाचा निकाल केवळ शिवसेना पक्षापुरता मर्यादित राहणार नाही। भविष्यात एखाद्या पक्षात फूट पडल्यास राजकीय पक्ष, विधिमंडळ पक्ष, पक्षचिन्ह आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबत कायदेशीर निकष काय असतील यांचं मार्गदर्शनही या निकालातून होऊ शकतं। त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे लागले। आता तुम्हाला काय वाटतं? कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे न्यायालयात पडतील का, की शिंदे गट आपला युक्तिवाद करून बाजी पलटवेल? तुमचं मत नक्की कमेंट करून लिहा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।